नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण TCS आणि IBPS पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा। यातला पहिला प्रश्न आहे, उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावात झाला? भिवरी या गावात झाला। सन 1948च्या फॅक्टरी कायद्यान्वये किती वर्षाखाली मुलांना कामगार ठेवण्यात येऊ नये असे ठरवण्यात आले? 14 वर्षाखालील। शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिला। मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून कोण प्रसिद्ध आहेत? दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून प्रसिद्ध आहे। राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? मुंबई येथे भरले होते। छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? पुरंदर किल्ल्यावर झाला। सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा झाली? 1873 साली झाली। राजा हर्षवर्धन यांचा पराभव कोणत्या चालुक्य राजाने केला? दुसरा पुलकेशी याने केला। यादव वंशातील शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता कोण होता? शंकरदेव हा शेवटचा सर्वश्रेष्ठ राज्यकर्ता होता यादव वंशातील। यादवकालीन सोन्याच्या नाण्यावर कोणती छाप होती? गरुडची छाप होती। 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया ची स्थापना कोणी केली? न्यायमूर्ती रानडे यांनी केली। मराठ्यांच्या काळात जमीन मोजण्यासाठी वापरण्यात आलेल्या काठीस काय म्हणतात? शिवशाही काठी असे म्हणतात। सातकर्णी प्रथम हा कोण होता? सातकर्णी हा सातवाहन घराण्याचा शेवटचा राजा होता। कोल्हापूरच्या शिलाहारावर कोणत्या यादव राजाने विजय मिळवला? सिंघन द्वितीय याने विजय मिळवला। आम्हाला भीक नको, झगडून हक्क हवेत हे तेजस्वी विचार कोणाचे होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे होते। आम्हाला भीक नको, झगडून हक्क हवेत। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पटराणीचा मान कोणाला प्राप्त झाला? सोयराबाई यांना प्राप्त झाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचा मुक्तिदाता असे कोणी म्हटले? सयाजीराव गायकवाड यांनी म्हटले। दलितांचा मुक्तिदाता। पुणे पाठशाला पत्रक या मासिकाचे संपादक कोण होते? कृष्णशास्त्री चिपळूणकर होते। ब्राह्मणोत्तर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केल्या? शाहू महाराज यांनी सुरू केल्या। शाहू सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? भास्करराव जाधव यांनी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना DSc ही पदवी कोणत्या प्रबंधाबद्दल मिळाली? द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल मिळाली। सुधारक साप्ताहिकातील इंग्रजी भाषेचे संपादक कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते। अरुणोदय हे आत्मचरित्र कोणाचे आहेत? बाबा पद्मनजी यांचे आहे। तेल्या तांबोळ्यांचे पुढारी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? लोकमान्य टिळक यांचा तेल्या तांबोळ्यांचा पुढारी म्हणून गौरव केला जातो। थँक्यू फ्रेंड्स, माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।